नमस्कार, माझं नाव स्वप्नाली नितीन कावळे। मी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मराठा हायस्कूल नाशिक या शाळेत उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे। तर आमच्या संस्थेने स्टेम आणि आयसर आणि टीडीके या कंपनीशी विज्ञान आणि गणित या शिक्षकांसाठी ट्रेनिंग आयोजित केले 15, 16 आणि 17 या 3 दिवसांसाठी। तर या 3 दिवसांमध्ये आयसरने आम्हाला विज्ञान आणि गणित शिक्षकांना की ॲक्टिव्हिटी बेस्ड शिक्षण कसं असतं, कृतीयुक्त शिक्षण हे काय असतं, या ॲक्टिव्हिटीज आम्हाला आयसरने या कंपनीने या 3 दिवसांमध्ये घेतले आहेत। त्यासाठी त्यांनी आम्हाला एक ॲक्टिव्हिटीसाठी एक पिशवी भरून अशा ॲक्टिव्हिटीज आम्हाला या बॅगमध्ये दिलेल्या आहेत। मग या बॅगमध्ये आम्हाला विज्ञान विषयक असतील किंवा गणित विषयक असतील, तर विशेषतः मला विज्ञानापेक्षा गणित विषय हा जास्त आवडतो। मी गणिताविषयी बोलेल की गणित या विषयामध्ये आम्हाला त्यांनी त्रिकोण, त्रिकोणाचे प्रकार, चौकोन, चौकोनाचे प्रकार यासाठी काही ॲक्टिव्हिटीज घेतल्या। मग त्यामध्ये मला सर्वात जास्त आवडलेली ॲक्टिव्हिटी म्हणजे की टाकाऊपासून टिकाऊ, की जे आपण घरामध्ये इलेक्ट्रिक रॉड वापरतो की वायर फिटिंगसाठी घरामध्ये आपण रॉड वापरतो, त्या रॉडचा आणि स्क्रू यांचा उपयोग करून त्यांनी एक कन्सेप्ट बनवली आहे की 4 रॉड आणि 4 स्क्रू यांचा उपयोग करून त्यांनी त्रिकोण कसा बनवायचा आणि त्या त्रिकोणाचे विविध प्रकार आपण त्या रॉडमधनं कसे दाखवू शकतो हे त्यांनी संकल्पना, कृतीयुक्त संकल्पना आम्हाला समजून सांगितली की जी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सहज त्रिकोण आणि त्रिकोणाचे प्रकार त्यातनं समजावू शकतो। तसेच त्यांनी त्याच रॉडचा उपयोग करून 4 रॉड घेतले आणि त्यापासून चौकोन बनवला, त्या चौकोनाचे प्रकार आम्हाला करून दाखवले, ते आमच्याकडनंही त्यांनी करून घेतले। त्याचा उपयोग नक्कीच आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी करू शकतो, कारण विद्यार्थ्यांना आम्ही जे वर्क करत होतो ते पेपर वर्क करत होतो की कटिंग करा, त्यांना ते दाखवा, त्यापेक्षा या रॉडच्या शेपने, रॉडच्या माध्यमातून त्यांना इतके छान कृतीयुक्त म्हणजे आम्ही त्यांना सहज त्यांच्या हातून ही कृती करू शकतो असे त्रिकोण, त्रिकोणाचे प्रकार, चौकोन, चौकोनाचे प्रकार ही संकल्पना मला खूप जास्त आवडली आणि ती माझ्या विद्यार्थ्यांना मी नक्कीच त्याचा उपयोग करून ते कृतीयुक्त शिक्षण त्यांना देऊ शकते। तसंच म्हटलं तर त्यांनी काही आम्हाला वुडनचे म्हणजे लाकडाचे शेपही दिले होते, 4 शेप दिले, त्या 4 शेपपासून तुम्ही त्रिकोण तयार करा, चौकोन तयार करा, अशा प्रकारचीही त्यांनी काही आम्हाला आयडियाज सांगितल्या की तुम्हाला 3 ठोकळे दिले आणि त्या 3 ठोकळ्यांपासून तुम्ही त्रिकोण तयार करून दाखवा, वेगवेगळ्या शेपचे त्रिकोण तयार करून दाखवा, त्याचे प्रकार करून दाखवा। हेही आम्ही इतक्या आनंदाने केले की आम्हालाही समजत नव्हतं की त्या 4 किंवा 3 या लाकडी तुकड्यांपासून किती विविध प्रकारचे त्रिकोण किंवा चौकोन आम्ही बनवू शकतो। म्हणजे हे आमच्या संकल्पना खूप छान, पण आम्ही ही अशी कल्पना कधी केली नव्हती। ती आम्हाला आयसरच्या ट्रेनिंगच्या माध्यमातून आम्ही ती शिकलो किंवा ती उत्तुंगत झाली की नाही, अरे असं होऊ शकतं आणि आपण असं आपल्या विद्यार्थ्यांना देऊ शकतो। म्हणजे इतक्या छान संकल्पना, छोट्या छोट्या संकल्पना त्यांनी आम्हाला कृतीयुक्त शिक्षणातून करून दाखवल्या आणि त्याचा नक्कीच आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी उपयोग होईल, कारण आता सध्याचं जे युग आहे हे सगळं कृतीयुक्त शिक्षण आहे। आता नुसतं वाचा लिहा यावर आपल्या शिक्षणाचा जोर नाहीये। जेवढे आपण ॲक्टिव्हिटीज करू, जेवढ्या संकल्पना त्यांना ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून करून दाखवू, त्याचाच उपयोग विद्यार्थ्यांना आजकाल होणार आहे, कारण यालाच आत्ताची शिक्षण पद्धती ही कृतीयुक्त शिक्षण पद्धती आहे। तसेच त्यांनी आम्हाला विज्ञानाबाबत पण चुंबक दाखवले, जे चुंबक आम्ही फक्त 4च प्रकारचे चुंबक आम्ही स्वतः बघितले होते आणि आम्ही आमच्या विद्यार्थ्यांनाही सांगत होतो, त्याचेच त्यांनी आम्हाला 7 ते 8 प्रकार दाखवलेत आणि प्रत्येकाचा कसा उपयोग होतो। म्हणजे त्यांनी फिजिक्सकडनं आम्हाला मॅथ्सकडे नेलं की या चुंबकापासून विविध प्रकारचे आपण त्रिकोण, चौकोन, त्याचे प्रकार चुंबकाकडून आपण म्हणजे फिजिक्सकडनं त्यांनी आम्हाला मॅथ्सकडे नेलं। त्यांच्या ह्या ज्या काही संकल्पना आहेत खूप फंटास्टिक आहे। म्हणजे मी तर विशेष वाटलं मला की एवढं काही होऊ शकतं आणि या ट्रेनिंगच्या माध्यमातूनच आपल्याला हे मिळू शकतं। म्हणजे मी तर असं म्हणेन की हा माझं पहिलंच ट्रेनिंग होतं, पण असे वारंवार जर ट्रेनिंग घेत गेले तर आम्ही सुद्धा त्यांच्याच सारखं एक व्यक्तिमत्व बनू शकतो असं मला नक्कीच वाटतं, कारण ही सुरुवात आहे, हा पाया आहे आणि आम्हाला बिल्डिंग तयार करायची, इमारत तयार करायची आणि त्यांचं श्रेय आम्हाला प्रत्येक वेळेस घ्यावंच लागणार आहे आणि ते खूपच छान आहेत। त्यांची टीम पण खूप छान आहे,
कारण आपण म्हणतो की कंटाळा करणे, पण त्यांनी प्रत्येक संकल्पना, प्रत्येक जी काही ॲक्टिव्हिटी तयार करण्यासाठी त्यांचे जे परिश्रम आहे त्या मानाने आमचे त्यात 1% नाही आहे, पण त्यांनी आमच्यासाठी घेतलेले परिश्रम जे आहेत त्याचा नक्कीच आम्ही उपयोग करून घेऊ, आमच्यासाठी पण आणि आमच्या विद्यार्थ्यांसाठी पण. आणि त्यांना असे म्हणेन की असे ट्रेनिंग आमच्यासाठी वारंवार तुम्ही घेत चला आणि तुमच्यासारखं आम्हाला बनवा, की जेणेकरून आम्हीही तुमच्यासारखं बनवू आणि त्याचा उपयोग आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी करून घेऊ. एवढंच मी त्यांना सांगते. आणि खरंच मनापासून आयसर, स्टेम या आणि TDS या कंपन्यांचे मनापासून आभार मानते. तसेच आमच्या संस्थेचे सरचिटणीस, तसेच शिक्षणाधिकारी, तसेच आमचे शाळेतले मुख्याध्यापक की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आणि आम्ही त्या संधीचा पुरेपूर या 3 दिवसांमध्ये उपयोग करून घेतला. याबद्दल त्यांचे मनापासून आभार. थँक्यू.